जाधव आणि निलेशजी गुरव आणि इतर मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देताना। तर त्या ठिकाणी जेवणाला आपण सुरुवात करत आहोत। जेवण करायचं आपण सर्वांना विनंती असेल। या ठिकाणी खानदेश सेना प्रमुख सुहासजी बोंडे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देताना, तसेच भगवानजी केणे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। पंडित शेठ पाटील, गौरव पाटील युवा नेता, तसेच सुहासजी बोंडे साहेब, भगवानजी केणे व दोन्ही परिवारातील यजमान Hey, check what this. Hey, check this one. Check hello, check this. Hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Check. Hello, hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello, 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 check. Hello. Hello, check. Hello, hello, check. Hello, hello, check. Hello, hello. दामणगावचे उद्योगपती महेशजी माळी साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम समिती सभापती, शिवसेनेचे माजी गटनेते कुंदनजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। त्यांनी सुद्धा नुकत्याच शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। रंगदेवता 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती साक्षात गणाऱ्या गणपती या गणेशाला वंदन करून संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आजच्या या पवित्र दिनी आणि आनंदाच्या क्षणी उपस्थित सर्व पै पाहुणे, आपले नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे, शुभचिंतक, हितचिंतक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं सहर्ष विनय या सुंदर अशा मंगलमय सोहळ्यामध्ये हार्दिक 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 स्वागत करतो। आणि मंडळी, तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी या मंचावरून सहर्ष विनय सादर करीत आहोत एक सुंदर असा बहारचा कार्यक्रम, अर्थात साऱ्या महाराष्ट्राचा लाडका गायक कलावंत परमेश माळी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा योतो माळी। मंडळी, कोणत्याही मंगलमय कार्यक्रमाची मंगलमय आणि गोड सुरुवात करत असताना आपण पहिलं वंदन करतो ते म्हणजे परमपिता परमेश्वराला, लाडक्या ईश्वराला। आणि आज चिरंजीव कल्पेश आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी पूजा यांचा मंगलमय सोहळा अर्थात शुभविवाहाचा सोहळा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि तुम्हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या मंगलमय आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न झाला आहे। आणि याच निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी त्याच परमपिता परमेश्वराला, लाडक्या ईश्वराला या मंचावरून पहिलं वंदन, पहिली प्रार्थना, पहिलं पुष्प अर्पण करीत आहोत। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। Oh
लहानांचा सखा आणि मोठ्यांचा पाठीराखा म्हणजेच गणपती बाप्पा. आणि याच गणेशाच्या स्तवनाने, याच गणेशाच्या सुरेल नामाने या कार्यक्रमाची गोड सुरुवात, मंगलमय सुरुवात या ठिकाणी होती आहे. म्हणूनच मंडळी, या सुंदर अशा कार्यक्रमातील पहिलं पुष्प, पहिली वंदना, पहिली प्रार्थना त्या 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपती अर्थात साक्षात गणराया गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करत आहेत आमचे महेशजी कारले आणि संपूर्ण वाद्यवृंद. देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश. ज्वाला की जलती है आंखों में जिसके दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, धरती उससे डरारे जिसकी रखवाली जाने, करता साया तेरा है. देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश. पाया तेरा है. देवा श्री गणेश, 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 देवा श्री गणेश.
क्या बात आहे मंडळी. खरंच गणपती बाप्पाच्या या सुरेल नामाने, गणरायाच्या शुभ आशीर्वादाने आजचा हा मंगलमय सोहळा, हा शुभविवाहाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. कारण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार पहिलं नमन, पहिलं वंदन, पहिली अर्चना ज्याची आपण करतो तो म्हणजे लहानांचा सखा आणि मोठ्यांचा पाठीराखा म्हणजेच गणपती बाप्पा. आणि या गणेशाच्या शुभ आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व पै पाहुणे, आपतेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे, शुभचिंतक, हितचिंतक आणि माझे लहान सर्व दोस्त या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा मंगलमय सोहळा या भव्य दिव्य मंचावरती आणि या भव्य दिव्य विवाह सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मंडळी, जसा गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यामध्ये अपेक्षित असतो आणि तो मिळतो देखील, त्याचप्रमाणे आपणा सर्व अर्थात आम्हा आगरी, कोळी, माळी, गुरव या सर्व समाज बांधवांच्या या हिंदू संस्कृतीमध्ये आणखीन एका आईचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असतो. ती म्हणजे कारल्याच्या गडावरती असणारी आई एकविरा माऊली. आणि याच एकविरा माऊलीचं एक सुंदर असं गीत तुम्हा आम्हा सर्वांसाठी या मंचावरून सादर करत आहेत सविताजी आणि त्यांना साथ देणार आहेत आमचा संपूर्ण वाद्यवृंद.
विराई तुझे भर नवोटी कननारायणी एक विराई तुझे भर नवोटी विराई तुझे भर नवोटी कननारायणी तुझे
क्या बात आहे. अग्री कोळी माळी गुरुवांची साऱ्या समाज बांधवांची समाजाची आई म्हणजेच कारल्याच्या गडावरील आई एकविरा माऊली आणि याच आई एकविरा माऊलीच्या शुभाशीर्वादाने आपली अनेक कार्य ही सुखाच्या दिशेने यशाच्या दिशेने जात असतात आणि आज त्यातलंच एक मंगल कार्यालय म्हणजेच आजचा हा विवाहाचा सोहळा त्याच आईच्या आशीर्वादाने आज पूर्णत्वास गेलेला आहे आणि त्यांच्या सुखी संसारासाठी याच आईचा शुभाशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे. जसा तुमचा सर्वांचा मंगलमय आशीर्वाद या दोहोंच्या या उभयतांच्या पाठीशी कायम असणार आहे. मंडळी, प्रेम म्हणजे काय असतं, प्रेम म्हणजे नक्की काय असतं, तुमचं आमचं सेम असतं असं जरी कवींनी सांगितलं असेल तरी देखील प्रत्येकाच्या मनातील प्रेमाची भावना वेगळी आहे आणि ती प्रेमाची भावना जिवंत करण्यासाठी आपण प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि खरंच राधा आणि कृष्ण यांचं जे प्रेम आहे ते देखील बरंच काही सांगून जातं आणि तेच प्रेम एका सुंदरशा गाण्याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसाठी या मंचावरून सादर करतायत. अर्थात स्वप्नील बांदोडकर यांच्या सुमधुर आवाजातील एक गीत आपण सर्वांसाठी सादर करतायत महेश कारले. हे check. रंगात रंग तो शाम रंग पागण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भानगी वाट कुणाची बघते. रंगात रंग तो शाम रंग पागण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भानगी वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साधे ऐकून होय राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी. रंगाचे रंग तो श्याम रंग पागण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भानगी वाट कुणाची बघते. त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साधे ऐकून होय राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी. हिरव्या झाडांची पिवळे पाने सुलताना चिंब चिंब ते घाबरले श्रावण धारा धरताना. हा धरवळणारा गंध मातीचा मनात बिलगुन गाये हा उन्हाळ वारा गुज प्रीतीचे गाणे सांगून गाये. त्या सप्तसुरांच्या लाटेवरून साधे ऐकणे होय राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी राधा ही बावरी हरेची राधा ही बावरी. आज येथे या तरुतळे सूरवेणूचे कुणावते तुझ सामोरे जाताना
उगा पावले घुटमळते हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरपून जाये हा चंद्र तांदळे ढगा आडुनी प्रेमतयाचे पागे त्या सप्त सुराच्या लाटेवरुनी साधी ऐकुने होय राधा हे बाबरे हरे छे राधा हे बाबरे राधा हे बाबरे हरे छे राधा हे बाबरे रंगाते रंग तो श्याम रंग पाघड्या नजर भिरभिरते ऐकून रान विसरून वानगी वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होय राधा हे बाबरे हरे छे राधा हे बाबरे राधा हे बाबरे हरे छे राधा हे बाबरे। क्या बात आहे खरंच मंडळी अशोक पत्कीजी यांच्या सुंदर अशा गीताने आणि संगीताने सजलेलं आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले सुंदर असं गीत आपण सर्वांसाठी सादर केलं होतं आमच्या महेश कारले आणि संपूर्ण वाद्यवृंदाने। मंडळी या कार्यक्रमासोबत या ठिकाणी मुख्य मंचावर देखील नवदाम्पत्याला सदिच्छा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत दोन्ही यजमानांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि त्याकरिता मी आमचे सहकारी निवेदक यांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र सांभाळावी। दरम्यान उपस्थित सर्व पै पाहुणे आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे शुभचिंतक हितचिंतक आपणा सर्व प्रेमळ विनंती आहे की मुख्य मंचावरती जिथे हा विवाह सोहळा संपन्न झाला त्या ठिकाणी कन्यादानाची विधी त्या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे की आपणा सर्वांची सदिच्छा भेट त्याचप्रमाणे नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण तुर्तास कुणीही मुख्य मंचावरती येऊ नये अशी आपणा सर्वांना विनंती करतो। अवघ्या काही क्षणामध्येच नवदाम्पत्य ह्या सदिच्छा शुभेच्छा आणि मंगलमय आशीर्वाद स्वीकारण्यासाठी या मंचावरती पुनश्च त्यांचं आगमन होईल त्यावेळेस आपण सर्वांनी मंचावरती यावं आणि नवदाम्पत्याला सदिच्छा आणि शुभाशीर्वाद द्यावे कारण आपण सर्वांसमोर या कार्यक्रमाच्या गोड आठवणी आपण सर्वांसमोर फोटो छायाचित्र घेऊन आम्हाला कैद करायचे आहेत त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे तुर्तास कोणी येऊ नये आणि सध्या आपण स्नेहभोजनाचा आनंद घेत असताना या सुंदर अशा कार्यक्रमाचा देखील आनंद घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो। मंडळी आपण सारेच जण या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्राची मराठमोळी वातावरण मराठमोळी संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे आपण सारेच जण पाईक आहोत। मंडळी गावरान वातावरण आणि या गावरान वातावरणामध्ये पूर्वंपार अगदी जे आपले सण समारंभ आहेत किंवा या गावात त्या गावात काय घडतायत त्यामुळे आपण सर्वांपर्यंत सांगण्यासाठी पोहोचवण्यासाठी पूर्वीची एक परंपरा होती ती म्हणजेच वासुदेवाची कारण शेजारच्या गावामध्ये जर का पाऊस पाण्याचं कसं आहे रोगराई कशी आहे त्या गावाचा हाल अहवाल काय आहे एक पूर्वंपार परंपरा होती कारण त्यावेळेस ना फोन होते ना मोबाईल होते ना मेसेज होतं ना ईमेल होता परंतु याही परिस्थितीमध्ये शेजारच्या गावामध्ये काय घडामोडी घडतायत या देखील आपल्यापर्यंत आणि आपल्यामध्ये काय घडतंय हे शेजारच्या गावापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं होतं आणि त्यावेळेस अशीच एक परंपरा आपल्या संस्कृतीने आखून दिली होती आणि ती परंपरा होती ती म्हणजे वासुदेवाची आणि हीच वासुदेवाचं एक सुंदर असं गीत वासुदेव आता तुम्हा सर्वांच्या भेटीला या मंचावरती येतोय तर निश्चितच जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आमच्या महेश कारले आणि कविता घारे यांचं। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो
गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी सूर्या संगा गिरिशा धरते अंधार गा अंधार उजेड केला गे तू म्हणून बेजार गा बेजार पापाच्या भोर पुण्याये पडती आभारी अन गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी धरतीला ईरतरी नसान संपदी रातीला गा रातीला विचित्र कल्याणा पायी असावी सारी अन गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी पाय उचला सयानो जाऊ पाण्याला पाय उचला सयानो पाण्याला पायानो कृष्ण वासवे पावाद पावरला नारी कृष्ण वासवे पावाद पावरला नारी तुमच्या राधी पकडावती घरट्यात गा घरट्यात काय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे याल चालून दारी अन गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली 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 वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी गाव जागविते आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं. क्या बात आहे मंडळी, खरंच जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांच्या माध्यमातून झाल्या पाहिजे आपल्या परंपरेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी. कारण पूर्वीपासून आपल्याकडे ही परंपरा आहे. आजच्या मंडळींना किंवा आजच्या लहानग्यांना कदाचित ठाऊक नसेल, कारण आजच्या लहानग्यांना आपण सांताक्लॉज पहिला दाखवतो आणि त्यानंतर असं काहीतरी असतं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मंडळी, जी आपली वाचण्याची परंपरा आहे पूर्वजांपासून अगदी अनेक पिढ्यानपिढ्या आपण पाहत आलेलो आहे. परंतु आता आपण थोडे अपडेट होत चाललोय, अपग्रेड होत चाललोय. या अपग्रेड होण्यामध्ये आपण नक्कीच आपला विकास साधतोय, परंतु ही आपली परंपरा आहे ती कुठे मागे पडू नये. देखील आपल्या सोबत विकसित व्हावी या अनुषंगाने हे गीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर सादर करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच आपल्या सर्वांना पसंतीच पडला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि यानंतर अधिक वेळ न घेता आपला सर्वांचा लाडका आवाज, साऱ्या महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांच्या माध्यमातून हे सर्व कलावंत आपल्या सर्वांच्या भेटी आलेले आहेत, अर्थात आजच्या कार्यक्रमाचे सर्व आणि आपल्या सर्वांच्या मनातील आवाज म्हणजेच परमेश माळी यांना मंचावरती निमंत्रित करतोय. निश्चितच आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या नजरा आता या मुख्य मंचावरती असाव्या आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया परमेश माळी यांचं. नमस्कार मंडळी, आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी हजारे कुटुंबियांकडून व पाटील कुटुंबियांकडून हार्दिक स्वागत करतो. आज अतिशय आनंदाचा दिवस, आपल्या सर्वांचा लाडका कल्पेश आणि पूजा यांचा शुभ विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे.
सुदाम दादा नावाचे वडवे गावाचा तो खास सुदाम दादा नावाचे होते चर्चा गावागावात एकच वादा अमृता सुधा एकच वादा अमृता सुधा चर्चा गावागावात योगेश दादा शिवरायाचा माऊला जनरे नायोने झाला बोला निमेश गौरवरा वाला अहे वाला असे दादा एकच वादा तुमचा सोदा वादा आमचा निलेश दादा एकच वादा आमचा निलेश दादा सुदाम दादा होते जय गावागावात गावागावात तुमचा सुदाम दादा एकच वादा तुमचा सुदाम दादा एकच वादा आमचा सुदाम दादा एकच वादा आमचा सुदाम दादा स्वागत करतो तुमचा सुदामा एकच वादा तुमचा निलेश दादा एकच वादा आमचा निलेश दादा एकच वादा आमचा निलेश दादा आमचा सुदाम दादा एकच वादा आमचा सुदाम दादा सुदाम दादा
मनपे गावाचा दोघास तू नवरा नावात होते तुझ्या गावागावात गावागावात एक सवाला आमचा दिलीप राहिला एक सवाला आमचा दिलीप राहिला एक सवाला आमचा दिलीप राहिला एक सवाला आमचा दिलीप राहिला. या आवाज मंडळी खरंच ज्या गाण्याच्या माध्यमातून हा लाडका आवाज साऱ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये आणि प्रत्येकाच्या मोबाईल पर्यंत आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचला तो म्हणजे परमेश माळी. आणि तेच गीत आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा या मंचावरून आपण सर्वांसाठी सादर करण्यात आलं होतं. आज या ठिकाणी हा सुंदर असा सोहळा अर्थात मांगल्याचा सोहळा शुभविवाहाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. चिरंजीव कल्पेश आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी पूजा यांचा हा मंगलमय विवाहाचा सोहळा खऱ्या अर्थाने पाटील परिवार आणि हजारे परिवार या दोन्ही परिवारांच्या माध्यमातून एक मनोमिलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या निमित्तानं दोन्ही यजमानांच्या वतीने देण्यात आलेल्या निमंत्रणाला मान देऊन सन्मान देऊन आपण सारी मंडळी पाहुणे मंडळी आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य शिक्षण वैद्यकीय विधी अशा विविध क्षेत्रातील आपण सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी वेळात वेळ काढून या नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद देण्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित झालेला मी आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतो. आणि आपणा सर्वांच्या मनोरंजनासाठी या मंचावरून संपन्न होत असलेला सुंदर असा कार्यक्रम म्हणजेच साऱ्या महाराष्ट्राचा लाडका गायक कलावंत परमेश माळी प्रस्तुत ऑर्केस्ट्रा योतो माळी. मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत असताना या सुंदर अशा ऑर्केस्ट्राचा अर्थ या मंगलमय कार्यक्रमामध्ये संपन्न होत असलेला मनोरंजनाचा कार्यक्रम याचा देखील आनंद घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर पुढील गीत आपण सर्वांसाठी या मंचावरून सादर करतायत. पुन्हा एकदा मी सविताजींना या मंचावरती निमंत्रित करतोय आणि त्यांच्या माध्यमात माफ करा आपण सर्वांचा लाडका आवाज आणखीन एक आहे ज्या आवाजावरती आपण साऱ्यांनी भरभरून प्रेम केलेलं आहे. आणि युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या आवाजावरती आपण सर्वजण भरभरून प्रेम करताय असा आवाज या मंचावरती निमंत्रित करतोय. आणि आई एकविरेचं एक सुंदर असं गीत या मंचावरून आपण सर्वांसाठी सादर करतायत अर्थात सपना पाटील. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सपना पाटील यांचं. तुझे
आई माऊली अर्थात आपणा सर्वांची लाडकी माऊली, जिचा शुभाशीर्वाद नेहमीच आपणा सर्वांच्या पाठीशी असतो आणि प्रत्येकाच्या घरातील सुखदुःखाचं कार्य असेल त्यावेळेस पहिला मान अर्थात आगरी कोळी माळी गुरव हा सर्व समाज बांधव खऱ्या अर्थाने पहिला मान जिच्या नावाने देत असतो ती म्हणजेच आई माऊली. आणि याच आई माऊलीचे सुंदर असं गीत आपणा सर्वांसाठी या मंचावरून सादर केलं होतं आमच्या नामवंत गायकांनी. आणि नंतर मंडळी काही हिंदी गाण्यांची देखील फरमाईश आमच्यापर्यंत आलेली आहे आणि आणखीन एक सुंदर असं हिंदी गीत आपण सर्वांसाठी आता या मंचावरून सादर करत आहेत ते म्हणजेच आपण सर्वांचे लाडके कलावंत महेश कारले. आजचा हा मंगलमय सोहळा अर्थात चिरंजीव कल्पेश आणि चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी पूजा यांचा हा शुभविवाहाचा सोहळा अर्थात केवळ दोन जीवांचं मिलन नाही आहे तर खऱ्या अर्थाने दोन परिवारांचं मनोमिलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या दोन परिवारांच्या मनोमिलनाचा सोहळा या भव्य दिव्य वातावरणामध्ये या सुंदर अशा सजलेल्या शामियानामध्ये आपणा सर्वांच्या प्रेमळ उपस्थितीमध्ये आणि आपल्या मंगलमय आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. निश्चितच आपण साऱ्या मान्यवर मंडळींनी वेळात वेळ काढून या सुंदर अशा कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने 4 चांद लागले आहेत. त्याबद्दल आपण सर्वांचे पुनश्च दोन्ही यजमानांच्या वतीने पाटील परिवार आणि हजारे परिवार या दोन्ही परिवारांच्या माध्यमातून या यजमानांच्या माध्यमातून आपण सर्वांचे पुनश्च स्वागत करतो आणि आभार देखील व्यक्त करतो. आणि यानंतर रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून इथे उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एका हिंदी गाण्याची फरमाईश पोहोचली आहे. तर नक्कीच ती हिंदी गाण्याची फरमाईश या मंचावरून आमचे महेश कारले आणि संपूर्ण वाद्यवृंद या मंचावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांच्या सदिच्छांचं पाठबळ आम्हा कलावंतांच्या पाठीशी देखील असावं अशी आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. बदलते रहे माही लाके जो कोहे सारी दुनिया भी दे दे अगर तो इस दुनिया चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए किसी की न मदद ना दुआ चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए सुन गानिए जिंद चाहिए 100 बार जन्म लूं तो भी तुम्हें हमदम कर दफा चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए किसी की ना मदद ना दुआ चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए जब तक तेरी नींद न टूटे उगी तनगी गए सूरज मेरा जब तक तेरी नींद न टूटे उगी तनगी गए सूरज मेरा ख्वाब रहे किस काम के मेरे ख्वाब से प्यारा तू सच मेरा सुन गानिए जिंद जानिए जख्मों को मेरे मरहम की जगह बस तेरा छुआ चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए किसी की न मदद न दुआ चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. Thank you. क्या बात आहे. खरंच महेशजी जी फरमाईश आपल्यापर्यंत पोहोचली होती ती फरमाईश आपण या मंचावरून
सर्वांसाठी तितक्या सुंदर रीतीने पोहोचवले आहेत आणि सादर केले आहेत त्याबद्दल मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून खरंच एक सुंदर असं गीत ऐकण्याची संधी आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभली त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर आणखीन एक आगरी गीतांच्या माध्यमातून ज्याचा आवाज आपण सर्वांच्या मनामध्ये एक हक्काची जागा तयार केलेली आहे असा आपण सर्वांचा लाडका कलावंत आता या मंचावरती निमंत्रित करतोय तो म्हणजेच प्रवीण पाटील आणि प्रवीण पाटील यांच्या सुमधुर आवाजामध्ये पुढील गीत आपण सर्वांसाठी या मंचावरून सादर करीत आहोत. सुंदर रंगाने सजवला तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तुला सांगते तो एक वीरा तुझा भगत आहे विखरा तुला सांगते तो एक वीरा तुझा भगत आहे विखरा तुम्ही भल्या पहाटे तुझी मन भावे तुझा करा तुम्ही भल्या पहाटे तुझी मन भावे तुझा करा तुम्ही काले डोंगराव तिची नजर बघाव बसली काले डोंगराव तिची नजर बघाव संपलायो सारा बोलीवर तिची होती बराबरा संपलायो सारा बोलीवर तिची होती बराबरा हे तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला ही आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला हिला पायात जोडवे करा हिला पायात पैदल करा हिला पायात जोडवे करा हिला पायात पैदल करा त्या सरदाराला बोल बिचाया हाती मागण्या भरा या सरदाराला बोल बिचाया हाती मागण्या भरा हिला नैवेद्य दाऊ डोले वरून पाहू हिला नैवेद्य दाऊ डोले वरून पाहू भक्त जनाला मंदिरी आहे सदागर करावला तुझा डोंगर तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला 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 काय वर्ण विधी
भालाय वाचले छाया ती भक्त जनाना जवळ घेऊन करते लेकरा वाणी माया ही भक्त जनाना जवळ घेऊन करते लेकरा वाणी माया हिला वंदन करतो तिच्या पायाची घेतो तिला वंदन करतो तिच्या पायाची घेतो शेतावड्या जातो नवीन पाटील लाला तिची गाडी गावाला डोंगर बघितली सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघितली सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघितली सुंदर रंगाने सजवला आई तुझा डोंगर बघितली सुंदर रंगाने सजवला आई विरा माऊली अगदी कोल्याची सावली आई अगदी कोल्यांचे डोक्याला धावत आईली तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला आई 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 तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला थँक्यू क्या बात आहे प्रवीणजी आणि महेशजी अर्थात प्रवीण पाटील आणि महेश कारले या दोन्ही गायक कलावंतांच्या सुमधुर आवाजामध्ये हे आई माऊलीचं अर्थात आई एकविरेचे हे सुंदर असं गीत आपण सर्वांसाठी या मंचावरून सादर केलं होतं आणि संतोषजी आणि आमच्या सहकारी कलावंतांनी नृत्याच्या माध्यमातून देखील ही दुनिया पुन्हा एकदा आपण सर्वांसमोर उभी केली होती आणि मंडळी तितकीच जोरदार साथ आमच्या संपूर्ण वाद्यवृंदाने दिली होती. परंतु मंडळी असं म्हणतात की देवाने जर का सर्व काही दिलं असेल तरी देखील काहीतरी गोष्टी देव स्वतःकडे राखून ठेवतो आणि त्या बदल्यात बाकी इतर गोष्टींमध्ये भरभराट करतो. असाच या गाण्याचा गीतकार संगीतकार आणि गायक कलावंत म्हणजेच अमोल जाधव ज्याला जन्मजात दृष्टी नाहीये परंतु तरी देखील आईच्या या सुंदर अशा गाण्यामध्ये आईचं मंदिर असेल किंवा डोंगर असेल किंवा आईचं वर्णन असेल इतकं सुंदर केलेलं आहे आणि त्या गाण्यामध्ये इतके सुंदर असे रंग भरलेले आहेत. त्या अमोल जाधवसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत मंडळी आणि त्याचंच हे सुंदर संगीत आपण सर्वांसाठी या मंचावरून सादर केलं होतं आमच्या महेश आणि प्रवीणजींनी. मंडळी यानंतर आणखीन एक सुंदर असं गीत या मंचावरून सादर होत आहे. परंतु आपण या महाराष्ट्रामध्ये आहोत आणि या महाराष्ट्रातील या मराठमोळ्या मातीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. मराठमोळा हा सुंदर असा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि याच मराठमोळ्या संपन्न होत असलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठी संस्कृती देखील सादरीकरण होणं तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्या समोर या मंचावरून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख या मंचावरून सादर करत आहोत आणि ती म्हणजेच महाराष्ट्राची मराठमोळी लावणी. लावणी म्हणजेच लावण्य, लावण्य म्हणजेच लवण आणि लवण हा जरी संस्कृत शब्द असला तरी त्याचा मराठीतील अर्थ होतो तो म्हणजेच मीठ. आणि जेवणामध्ये जसं मीठ कमी असल्यावर जेवण अळणी होतं त्याचप्रमाणे या मराठमोळ्या कार्यक्रमामध्ये जर का लावणी नसेल तर कार्यक्रम काहीसा अधुरा होईल आणि म्हणूनच एक सुंदर अशी फक्कड लावणी या मंचावरून सादर करते लावण्यवती अप्सरा अर्थात प्रिया आणि तिला सुंदर अशी गाण्याची साथ देते ते म्हणजेच सविताजी. जा
कार्यक्रम आवडतोय का सगळ्यांना? एवढे बसलेत आमच्या समोर प्रेक्षक, तर टाळ्या वाजवल्या तर फार बरं वाटेल आम्हाला. थँक्यू. क्या बात आहे. खरंच मंडळी, महाराष्ट्राची अस्सल संस्कृती आणि सांस्कृतिक दर्शन या लावणीच्या माध्यमातून आमच्या नृत्यांगनेने अर्थात लावण्यवती अप्सरा प्रियाजींनी या मंचावरून सादर केलं आणि तितकी सुंदर अशी गाण्याची साथ दिली होती आमच्या सविताजींनी आणि संपूर्ण वाद्यवृंदाने. आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र संस्कृती या मंचावरून पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी दर्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच या नृत्यांगनेला या मंचावरती निमंत्रित करणार आहोत. परंतु दरम्यान मंडळी, आजचा हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना नुकतंच ज्या कलावंताचं प्रेमविवाह संपन्न झाला तो म्हणजेच प्रथमेश परब, आणि याच प्रथमेश परबची आठवण येते ती म्हणजेच आपण सर्वांना 3 सिनेमे येऊन गेले रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेले टाइमपास 1, टाइमपास 2, टाइमपास 3. परंतु या तीनही सिनेमांच्या माध्यमातून ज्या गाण्याची ओढ तुम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे आणि तेच गीत जे की चिनार महेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलं आहे आणि स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपणा सर्वांच्या भेटीला आलेले सुंदर संगीत पुन्हा एकदा या मंचावरून सादर करत आहेत ते म्हणजेच सविता घारे आणि महेश कारले. अर्थात दगडू आणि पराजक्ताची ही लव्ह स्टोरी आणि याच लव्ह स्टोरी मधील हे सुंदर असं गीत टाइमपास या सिनेमातील गीत आपणा सर्वांसाठी सादर करतायत आमचे दोन्ही नामवंत कलावंत महेशजी आणि सविताजी. दरम्यान हे गीत एक मिनिट फक्त दरम्यान हे गीत सादर होण्यापूर्वी आमच्या साऊंड ऑपरेटरना विनंती आहे की तो माईक चालू करायचा आहे, कारण काही मान्यवर मंडळी त्या ठिकाणी आले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडीचे माजी महापौर अर्थातच विलास आर पाटील साहेबांचे सुपुत्र ॲडव्होकेट मयुरेश विलास पाटील यांचं या विवाह मंडपामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत आहे. चला जाऊया आपण पुढील गीताकडे. धन्यवाद. होते कसे हे नाव उठी कुणाचे
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले